नमस्कार. परिस फाउंडेशनच्या या खास भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तुमचं नातं नुकतंच तुटलंय का? किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत खूप मोठं भांडण झालंय? आज आपण याचबद्दल बोलणार आहोत की प्रेमाचा खरा शत्रू कोण असतो, द्वेष की मग बेफिकिरी. यातून आपल्याला नातं नक्की कधी संपतं हे ओळखण्याची एक सोपी युक्ती कळणार आहे. असं होतं ना, कधीकधी मनात प्रचंड राग साचलेला असतो. त्या व्यक्तीचा इतका राग येतो की वाटतं समोर दिसला किंवा दिसली तर दोन कानाखालीच माराव्यात. मनात सतत येतं, बस आता सगळं संपलंय, आता फक्त आणि फक्त तिरस्कार उरलाय. पण जरा थांबा. जर तुम्हाला इतका राग येतोय ना, तर ही खरं तर एक चांगली बातमी आहे. याचं कारण म्हणजे तुमचं नातं अजून पूर्णपणे संपलेलं नाहीये. कसं? अहो, तेच तर आपल्याला आज समजून घ्यायचंय. चला तर मग, राग आणि बेफिकिरी या दोन अगदी वेगवेगळ्या भावनांमधला नेमका फरक काय आहे आणि तो समजून घेणं इतकं का महत्वाचं आहे ते पाहूया. इथे बघा, अगदी सोप्या भाषेत फरक सांगितलाय. जेव्हा द्वेष असतो तेव्हा भावना खूप तीव्र असतात. तुम्ही सतत त्या व्यक्तीचा विचार करत असता. म्हणजे एक निगेटिव्ह का होईना, पण कनेक्शन जिवंत असतं. आणि याच्या अगदी उलट म्हणजे बेफिकिरी, म्हणजे शून्य भावना, काहीच नाही. ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात आहे किंवा नाही याने तुम्हाला काही फरक पडत नाही. आणि खरं सांगायचं तर हीच नात्याच्या खऱ्या मृत्यूची खूण आहे. आणि हा विचार फक्त आपलाच नाहीये बरं का. नोबेल पुरस्कार विजेते एली विसेल यांनी तर एका वाक्यात सगळं काही सांगितलंय. प्रेमाचा विरुद्धार्थी शब्द द्वेष नाही, तर बेफिकिरी आहे. ह्या एका वाक्यात नात्याचं पूर्ण सत्य दडलेलं आहे, नाही का? बरं, पण हे फक्त एक मोठं वाक्य आहे का, की यामागे काही सायन्स पण आहे? चला बघूया. मानसशास्त्र आणि या क्षेत्रातील तज्ज्ञ याबद्दल नक्की काय सांगतात. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ सिग्मंड फ्रॉइड काय म्हणतात माहितीये? ते म्हणतात की प्रेम आणि द्वेष या दोन्हीसाठी आपण आपली भावनिक ऊर्जा गुंतवत असतो. म्हणजे रागसुद्धा एक प्रकारची गुंतवणूकच आहे. पण जेव्हा आपण ही गुंतवणूक पूर्णपणे काढून घेतो, तेव्हा तिथे फक्त एक पोकळी उरते, एक शून्य. रिलेशनशिप एक्सपर्ट डॉक्टर जॉन गॉटमॅन यांनी तर यावर खूप मोठं संशोधन केलंय. ते म्हणतात की जेव्हा नवरा बायको भांडणं थांबवून एकमेकांना पूर्णपणे टाळायला लागतात, ज्याला ते स्टोन वॉलिंग म्हणतात, तेव्हा नातं संपण्याच्या मार्गावर असतं. कारण जो भांडतोय तो कुठेतरी नातं वाचवण्याचा प्रयत्न करतोय, पण जो शांत झालाय तो त्या नात्यातून बाहेर पडला. आणि हा आकडा बघा, हा खरंच खूप मोठा आणि धक्कादायक आहे. गॉटमॅन यांचं संशोधन सांगतं की जेव्हा नात्यात हे स्टोन वॉलिंग म्हणजेच दुर्लक्ष सुरू होतं, तेव्हा घटस्फोटाची शक्यता तब्बल 90% जास्त असते. ओके, तर हे सगळं झालं मानसशास्त्र. पण आपल्या रोजच्या जगण्यात, विशेषतः आपल्याकडे, नातं संपल्याची खरी खूण कशी ओळखायची? हा ब्लॉक अन ब्लॉकचा खेळ तर आपण सगळ्यांनीच पाहिला असेल, नाही का? जोपर्यंत तुम्ही तुमच्या एक्सला मुद्दाम मेसेज करून भांडताय किंवा व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवून टोमणे मारताय, तोपर्यंत तुमच्या मनात भावना शिल्लक आहेत, हे नक्की. अगदी. आणि नुसतं तेच नाही, सतत त्यांचं सोशल मीडिया अकाउंट जाऊन तपासणं, हे सुद्धा याचंच लक्षण आहे की तुमची भावनिक गुंतवणूक अजूनही तिथेच अडकलेली आहे. मग खरं मूव्ह ऑन होणं किंवा ज्याला आपण मोक्ष म्हणू, तो मिळणं म्हणजे काय? तर ते हे आहे, जेव्हा ती व्यक्ती अचानक रस्त्यात दिसल्यावर तुमच्या हृदयाचे ठोके वाढत नाहीत, ना प्रेमाने ना रागाने, तेव्हा समजायचं की तुम्ही खरंच त्यातून बाहेर पडला आहात. ठीक आहे, आता हे सगळं तर कळलं, पण मग या माहितीचा वापर कसा करायचा? आपलं पुढचं पाऊल काय असला पाहिजे, यावर बोलूया. जर तुम्हाला ब्रेकअपनंतर खूप जास्त राग येत असेल ना, तर सगळ्यात आधी घाबरू नका, स्वतःला दोष देऊ नका. तो राग हेच सांगतोय की तुम्हाला त्या नात्याची किंमत होती. आणि जर तुम्ही त्या टप्प्यावर आहात जिथे आता भांडायची इच्छा नाहीये, तर ते मान्य करा. हा शेवटचा टप्पा आहे हे समजून घ्या. जबरदस्तीने ते नातं ओढत बसण्यात किंवा परत संपर्क साधण्यात तुमची ऊर्जा वाया घालवू नका. शांतपणे स्वीकारणं हीच पुढची पायरी आहे. आणि जे लोक सध्या नात्यात आहेत, त्यांच्यासाठी तर हा एक महत्त्वाचा इशारा आहे. जर तुमचा पार्टनर तुमच्याशी भांडण्याऐवजी पूर्णपणे शांत झाला असेल, वादच टाळत असेल, तर जरा सावध व्हा. हो, आणि हे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुमच्या भावनांचा, तुमच्या रडण्याचा, तुमच्या अश्रूंचाही समोरच्यावर काहीच परिणाम होत नाही, तेव्हा समजून घ्या की भावनिक अंतर खूप वाढलंय. ही बेफिकिरीची सुरुवात आहे. म्हणूनच एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, भांडणं जरी त्रासदायक असली तरी ती नातं जिवंत असल्याचं लक्षण आहेत. कारण जोपर्यंत भांडण आहे तोपर्यंत आशा आहे. आणि जे लोक ब्रेकअपच्या त्रासातून जातायत, त्यांच्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. राग आणि द्वेष हे एका तुरुंगासारखे आहेत.
पण ज्या दिवशी त्या व्यक्तीचं असणं नसणं तुम्हाला जाणवणं सुद्धा नाही, तो दिवस तुमच्या खऱ्या स्वातंत्र्याचा असेल. तर मग आता स्वतःला हा प्रश्न विचारून बघा, तुम्ही कोणत्या स्टेजवर आहात? रागाच्या की बेफिक्रीच्या? तुमचं उत्तर काहीही असो, पण स्वतःच्या भावनांना प्रामाणिकपणे ओळखणं हीच स्वतःच्या भावनिक आरोग्याकडे टाकलेली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. हे आहेत मनाचे खेळ, जे समजून घेणं खूप गरजेचं आहे. या माहितीबद्दल आम्ही डॉक्टर अजित पाटील, मानसतज्ञ यांचे मनःपूर्वक आभार मानतो. आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद. मनाचे खेळ, परिस फाउंडेशन.